बी निगेटिव्ह या दुर्मिळ रक्तगटाचे रक्तदाते असलेले आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनलचे संपादक राजन विठोबा चव्हाण यांनी 30 वेळा रक्तदान केल्याबद्दल त्यांना सपत्नीक रोटरी क्लब कणकवलीच्या वतीने वोकेशनल कम्युनिटी अवॉर्ड 2025 ने सन्मानित करण्यात आले। रोटरी क्लबचे 5 डिस्ट्रिक्ट गव्हर्नर आनंद कुलकर्णी यांच्या हस्ते मानपत्र, शाल, श्रीफळ देऊन पत्रकार राजन चव्हाण यांचा सन्मान करण्यात आला। यावेळी रोटरी क्लब कणकवलीचे प्रेसिडेंट ॲडव्होकेट राजेंद्र रावराणे, सेक्रेटरी सुप्रिया नलावडे, ट्रेझरर ॲडव्होकेट गुरुनाथ पावसकर, रोटरीयन डॉक्टर विद्याधर ताशेटे, डॉक्टर सुहास पावसकर, ॲडव्होकेट दीपक अंधारी, सचिन मदने, मेघा गांगर, राजश्री रावराणे, राजन चव्हाण यांच्या पत्नी कवयित्री सरिता पवार उर्फ रुजुता चव्हाण आदी उपस्थित होते। राजन चव्हाण हे बी निगेटिव्ह या दुर्मिळ रक्तगटाचे रक्तदाते आहेत। वयाच्या 18व्या वर्षापासून त्यांनी तब्बल 30 वेळा गरजू रुग्णांना तातडीने रक्तपेढीत जाऊन रक्तदान केले आहे। बी निगेटिव्ह हा दुर्मिळ रक्तगट आहे। गरजू रुग्णांना त्यांचे जीव वाचवण्यासाठी तातडीने रक्त पुरवठा होणे गरजेचे असते। बी निगेटिव्ह हा रक्तगट दुर्मिळ असल्यामुळे तात्काळ रक्तदाता उपलब्ध होणे थोडे कठीण असते। पत्रकार राजन चव्हाण यांनी आजवर अपघात, शस्त्रक्रिया, गरोदर महिलांची प्रसूती, थॅलेसेमियाग्रस्त रुग्ण, हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी असलेल्या रुग्णांना मानवतावादी दृष्टिकोनातून तातडीने प्रवासाची पदरमोड करून सिव्हिल रुग्णालय ओरोस, सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय, लाईफ टाईम हॉस्पिटल पडवे, नागवेकर हॉस्पिटल कणकवली येथे जाऊन रक्तदान केले आहे। पत्रकार राजन चव्हाण यांनी सामाजिक जाणीवेने आजवर 30 वेळा केलेल्या रक्तदानाची दखल घेत त्यांना रोटरी क्लब कणकवली सेंट्रलच्या वतीने वोकेशनल कम्युनिटी अवॉर्ड 2025 ने सन्मानित करण्यात आले। या पुरस्काराबद्दल राजन चव्हाण यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे। ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल। लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।